नमस्ते मित्रांनो, आज आहे दिनांक 18/7/2024। आज आमच्या दहीहंडी सरावाचा उत्सव आरंभ आहे। आज आमच्या इकडे म्हणजे असं आहे की आज पाऊस पडतोय, पण पावसातही आम्ही हा उत्सव त्याच जोशाने त्याच जल्लोषाने साजरा करू। थोडा पाऊस थांबेल ही आशा आहे, पण आज पूर्ण दिवस पाऊस दाखवतोय। तर बघू शकता मंडपचं काम चालू झालेलं आहे आणि त्याच म्हाडाचा राजा गोविंदा पथक यंदा गेल्या वर्षी आम्ही 7 तर मारलेले, याही वर्षी आमचा प्रयत्न आहे की काहीतरी चांगला करूया। तर अपेक्षा हीच आहे की सर्व गोविंदा पथकांना आमंत्रण केलं आहे आणि राजकर्त्यांना पण आमंत्रण केलं आहे। तर बघूया या पावसामध्ये कोण कोण येतो। आमचे विशिष्ट म्हणजे आमचे जे आहेत संजय सुतार दादा, यांचा मोलाचा वाटा असतो, म्हणजे 99% पूर्ण आमचं तेच असतात। तर आज येणार आहेत दादा आणि अंकित दादा आहेत, संदेश दादा आहेत आणि संजय आजगावकर दादा आहेत, जे आमचे वरिष्ठ म्हाडाचे माजी शाखा प्रमुख, आता उपविभाग प्रमुख आहेत। तर बघू शकता आपण बाई आहेत म्हाडाचे, असे चांगले चांगले कार्यकर्ते आम्हाला लाभलेत म्हाडामध्ये। तर आता मंडपाचं काम तर ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। तर बघूया पुढे। हा बघू शकता एरिया, थोडी गाडी आहे तिथे, त्याही निघून जातील आणि आपली सरावाची तयारी सुरू होईल। तर मी माझ्या मागील ब्लॉग्समध्ये दाखवलं होतं तुम्हाला की आम्ही इथे दहीहंडीची प्रॅक्टिस करतो। तर बरोबर तुम्ही बघू शकता स्टेज रेडी होतं, थोडा क्लायमेट पण उघडलेला आहे। तर आता कितपत क्लायमेट उघडतो ते आपण बघूया आणि बघू शकता ऑलमोस्ट स्टेज रेडी झालेला आहे। तर मित्रांनो भेटूया आता, जसजसं तयारी पुढे जाईल तसं आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो। मित्रांनो लाईटिंगची व्यवस्था पण चालू झाली आहे, बघू शकता मंडप ऑलरेडी रेडी झाला आहे। आता इकडे सर्व मित्रमंडळी बसलेली आहे तिकडे समोर, म्हणजे इक्बाल बाय लाईटिंग। आता थोड्याच वेळात अजून जी तयारी आहे ती सर्व होणार आहे, बघू शकता चले जाणार। तो देख सकते हैं हमारे पुन्नी भाई ये आदि। मित्रांनो बघू शकता आमचे मुस्तकीम भाई आलेले आहेत। मुस्तू भाई काय बोलतात तुम्ही? आज आपली हंडीची ओपनिंग आहे आणि आज मस्त मजा येणार आहे आणि हिंदुस्थानी भाव पण येतोय ना। हिंदुस्थानी भाव येणार होते, त्याचं काहीतरी कारण बहुत तेज हो रहा है। कोण आला होता तुम्हाला? नाही, मी नाही येणार आहे, गणपतीला येणार। तर बघू शकता आता जसे मुस्सूबाई बोलले हिंदुस्थानी भाव येणार होते, पण ते गणपतीत येते नक्की हे आम्हाला माहीत आहे। आता चालू आहे। काय झालं माहिती आहे काय, आम्ही त्यांना बोललो ना तेव्हा ते इथे होते नाही, बाहेर गेले। तर बोलले मी नेक्स्ट टाइम तुम्ही मला 2-3 दिवस अगोदर बोला, तुम्ही येणार। संजय भाई आप हमेशा कुछ बोलते नहीं हो। ये संजय भाई का डायलॉग है, आप ही बोलो। हमारे बड़े भाई ये करते हैं, हमारे बैकबोन बोल सकते हैं भाई आज की तारीख में। हेल्प करते संजय भाई, हम लोग को चीज़ में आगे रहते, कभी थकते नहीं है संजय भाई। लास्ट टाइम पे जो हुआ था ना, लास्ट टाइम दोस्तों हम लोग को 48 घंटा लगा था। गोरेगांव विपुल यादव जो दादा है हमारे मूर्तिकार, उनके वर्कशॉप से हम लोग को 48 घंटा लगा था मालवटी आने के लिए, और वो 48 घंटे में ये बन गया। मतलब हम लोग तो फिर भी मलाड में थोड़ा घर पे चेंज करने आ गए थे रात में, लेकिन संजय भाई ऐसे थे कि लास्ट तक के डटे थे जब तक कि मूर्ति मंडप में नहीं। भाई वो जो वेल्डिंग का रॉड वेल्डिंग कर रहे थे, और जिम्मेदारी बोले तो कैसा कंटिन्यूसली हम लोग का उस टाइम पे दिमाग इतना चल रहा नहीं था, और हम लोग क्या कर रहे थे जितने हम लोग का गोल्ड फेंक रहा था उस टाइम पे हम लोग वेल्डिंग कर रहे थे। हम कंटिन्यू संजय भाई वेल्डिंग कर रहे थे, हम लोग इधर उधर रास्ते में थोड़ा वेल्डिंग करते करते हम लोग मलाड बाटा शोरूम के थोड़ा आगे तक के पहुँचे थे हम लोग। और उस टाइम पे लास्ट में जब हम लोग की वेल्डिंग टूटी उसके बाद हम लोग एकदम थक गए थे। तो जो वेल्डिंग करने के टाइम पे संजय भाई के आँख में वेल्डिंग जाते जाते बचा था, तो भी संजय भाई हमारा लग गया था, लाल हो गई थी पूरी आँख। देख सकते ये प्यार है, ये बोलते ना हर में नहीं होता है, ये कुछ कम लोगों में होता है। ठीक है, तो हमारे सल्लो भाई हमारे मंडप का जो होता है घर के थे हमारे सल्लो भाई का आगमन हो चुका है, और हमारे सल्लो भाई का आगमन हो चुका है, और सल्लो भाई के एंट्री के लिए जोरदार तालियां। ये हमारे सल्लो भाई
आओ ना सल्लू भाई। को हमेशा हर चीज़ में सपोर्ट करते हैं, कभी ना नहीं बोलते कोई चीज़ के लिए, एकदम दिल से हेल्प करते हैं भाई। भाई सल्लो भाई हम लोग को हमेशा हेल्प करते हैं भाई। आप कोई भी फंक्शन रहे, चाहे गरीब नवाज का उर्स रहे, चाहे गणपति का मंडप, चाहे ढहंडी का, हर चीज़ में भाई हम लोग को एक फ़ोन से अलग सब भाई लोग हैं और इनका आगे काम करते रहेंगे साथ में हम लोग। इनका बहुत सपोर्ट रहता है। मतलब जैसा मैंने बोला ना ये एक बैकबोन है, वैसा हमारे एक ये बैकबोन है। तो बैकबोन का मतलब यही होता है कि जब हमको सबसे ज़्यादा ज़रूरत होती है तो हमारे जो बैकबोन होते हैं वो हमें संभाल लेते हैं। कल रात में भाई को बताया गया है, और रात भर में कल मुहर्रम भी था हम लोग का, तो उसमें हम लोग देखे अपने अंकुल पे हम लोग ने पूरा शरबत सब बना के मोहब्बत शरबत बनाए थे। उसके बाद भाई को बोला गया तो उसके भाई ने पूरा अरेंज कर दिए, मतलब रात में आप स्टेज खड़ा हो चुका है, देख लो दोस्तों। आप सोच सकते हो बारिश इतनी है तो भी भाई ने कमिटमेंट किया था मैं करके दूंगा। तो यही चीज़ है, बैकबोन उसको ही बोलते हैं जो तुम्हारे मुसीबत में तुम्हारा साथ दे। तो भाई हमेशा हमारे मुसीबत में साथ देते हैं एनी टाइम, और पैसे के लिए नहीं, एक दोस्ती के लिए, एक रिलेशन के लिए। भाईचारा हम लोगों का, और बचपन से साथ में छोटे से बड़े हुए हम लोग, भाई लोग सब साथ में मिलकर, इसकी वजह से बस भाई लोग का साथ देना जरूरी है। साथ है भाई भी हम लोग के लिए हमेशा खड़े हैं। हमेशा हमारे साथ में रहते हैं भाई, और रहेंगे। भले से हमारा मंडल बड़ा हो या छोटा हो, लेकिन सल्लो भाई का जो योगदान है वो कभी हम लोग भूल नहीं सकते। अपनी जरूरत रहेगी साथ में रहूंगा। भाई देखो अभी तो वाइट हो गए, बच्चे बड़े हो रहे हैं, लेकिन हम लोग तो यही बोलेंगे भाई जो तुम्हारे बुरे वक्त में तुम्हारी मदद करता है हमेशा उनके साथ में खड़े रहो। नहीं नहीं वही बात है। ठीक आहे चलो मित्रांनो, बघू शकता ढोलवाले आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात अजूनही तुम्हाला वेगळं काहीतरी बघायला भेटेल। बिचारा संजय भाई, पुन्नी भाई यांचे काम चालू आहे।
कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की नमो पार्वती पते हर हर माझी कशी कमल जोडी मला ठाऊक हाय गो माझी नाही जमणार जोडी मला ठाऊक हाय रे. अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर अशी कशी राधाबाई आलीच ना त्यावर पदर नाही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर ही खांद्यावर हे तुझ्या पदर नाही खांद्यावर ए दोन पैसे देतो तुला राधे देतो तुला तुझ्या मडक्यातलं लोणी दे गो या कृष्णाला लोण्याचा भाव नाही ठाऊक तुला कृष्ण ठाऊक तुझी माझ्याशी गाठ नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी माठ तुझी माझ्याशी गाठ नको फिरबू तू पाठ तुझा फोडीन मी माठ गुलाबी गेला दिवस वेळा गुलाबी एक दोन तीन चार मरकुऱ्यातली पोर हुशार आम्हाला पुण्यातली पोरं हुशार गोविंदा आला रे आला तो आम्हाला पुरेवाला गोविंदा आला रे आला तो आम्हाला पुरेवाला डोईवर बोज म्हणजे मडकच तोरा राधाच्या वाट नको जाऊ चोरा अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं राजाला मिळतोय निवारा अरे जन्माला घातलं उघड्यावर टाकलं राजाला मिळतोय निवारा निळू भाऊ हो बाजूला चल जा हो बाजूला फुटाची गोळी नाही तर देईन तुला अरे हट नाही जमणार तुला जमणार नाही तुला फुकट ताप नको या बापाला अरे जा रे काका फिरव नको डोका बघतो या नाका जा रे काका फिरव नको डोका बघतो या नाका लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंत्याचा गेला जीव झाला वेडा लाल लाल पागोट गुलाबी शेला चिंत्याचा गेला जीव झाला वेडा एक दोन तीन चार आम्हा तर मित्रांनो आता आम्ही इथेच बघू शकता ढोल आता बंद होईल थोड्याच वेळात आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर मजे करा, एन्जॉय करा.